नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रवा डाळ टाळ्याला न चिकटणारे बेसनच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। सर्वप्रथम एका जाड बुडाच्या कढईत 1 कप चणा डाळ घेऊन मीडियम आचेवर 15 मिनिटे आपण चांगली खरपूस भाजून घेऊया। डाळ भाजताना सतत हलवत राहायचं म्हणजे ती सर्व साइडने व्यवस्थित भाजली जाते। हे बघा, डाळ भाजून झालेली आहे। ती आपण एका प्लेटमध्ये थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊया। हे पीठ आपल्याला रवा डाळ बारीक करायचं आहे। हे पीठ 2 वाट्या भरलेलं आहे। आता आपण 2 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी साजूक तूप, थोडेसे ड्रायफ्रुट्स बारीक केलेले, थोडेसे मनुके आणि 1 चमचा वेलची पूड। आता जाड बुडाच्या कढईमध्ये साजूक तूप घालूया। त्यामध्ये बेसन घालून बेसन घातल्यानंतर ते तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली पीठ लागण्याची शक्यता असते। मीडियम गॅस किंवा स्लो करून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। डाळ आधी भाजून घेतल्यामुळे पीठ जास्त वेळ भाजायची गरज लागत नाही। तुम्ही डायरेक्ट पीठ सुद्धा भाजू शकता, पण त्याला थोडा वेळ जास्त वेळ तुम्हाला हे पीठ भाजावं लागेल। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया आणि अजून 5 मिनिटं परतून घेऊया। बघा, पिठाला चांगला बिस्किटासारखा रंग यायला लागलेला आहे। त्या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आणि पीठ लगेच एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया। पीठ थंड झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडी थोडी करून पिठी साखर घालून मिक्स करूया। वेलची पूड घालूया, मनुके घालूया आणि सर्व पदार्थ अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आणि नंतर आपण ह्याचे लाडू बनवूया। हे बघा, छान आपले लाडू वळले जात आहेत। अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया। सर्व लाडू आपले तयार झाले आहेत। लाडूला बघा, मस्त असा रवाळदार स्ट्रक्चर आलेला आहे। हे खायला सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।